नमो बुद्धाय. मित्रांनो, आपणा सर्वांचं त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत दाभाडे हार्दिक स्वागत करतो. आपण यापूर्वीच्या भागामध्ये सम्यक समाधी म्हणजे काय हे पाहिलं आहे. त्याचं थेरी आपण थिरॉटिकली तो समजून घेतला आहे. आज आपण प्रॅक्टिकल कसं करायचं, सम्यक समाधीचा अभ्यास कसा करायचा ते पाहणार आहोत. हे सम्यक समाधीचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायचा याचा संदर्भ तथागत बुद्धांनी सुत्त पिटकामध्ये महासती पठ्ठान सुत्त यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर समाधी सुत्त आहे, त्यामध्ये सुद्धा सम्यक समाधीचा अभ्यासाचा उपदेश आहे. त्याचबरोबर मध्यम निकाय सुत्त पिटकामधलाच एक भाग मध्यम निकाय यामध्ये सुद्धा आनापान सती ही साधना कशा पद्धतीने करायची, सम्यक समाधीचा अभ्यास कसा करायचा हा उपदेश देण्यात आलेला आहे. तर जेव्हा आपण या दुःखमुक्तीच्या मार्गावर चालतो, अष्टांगिक मार्गावर चालतो, त्यावेळीच काही गोष्टी आपल्याला शरीराने आणि वाणीने पालन करायचे असतात. शरीराचे कर्म आणि वाणीचे कर्म आपल्याला शुद्ध करण्यासाठी पंचशील तत्वांचं पालन करावं लागते, 5 शिलांचं पालन करायचं आहे. परंतु त्याचबरोबर जोपर्यंत आपण आपल्या मनाला शुद्ध करत नाही, मनाला नियंत्रित करत नाही, मनाला विकारांपासून विमुक्त करत नाही, तोपर्यंत आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही. कारण दुःखाचं जे मूळ कारणं आहेत, दुःख जिथून उत्पत्ती होते ती सर्व मन आणि मनाशी संबंधित मनामध्ये दडलेली आहेत. ती जी विकृती आहेत ज्यामुळे आपण दुःखी होतो, ते जे मानसिक विकार आहेत, दुष्कर्म आहेत, ते मनामध्ये आहेत. म्हणून मनाला स्वच्छ करणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सम्यक समाधीचा अभ्यास करत असतो. सम्यक समाधीचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे. तर मग ही सम्यक समाधीचा अभ्यास कसा करायचा, तर यासाठी आनापान सती ही साधना आपल्याला करावी लागेल. ही सम्यक समाधीचा अभ्यास करण्याकरता देण्यात आलेली साधना आहे. आन म्हणजे आत येणारा श्वास आणि अपान म्हणजे बाहेर जाणारा श्वास आणि सती, सती म्हणजे स्मृती आणि स्मृती म्हणजे जागरूकता, सजगता, सावधानता. आपण सम्यक स्मृती हे अंग आपल्याला समजून घ्यायचंच आहे की ज्यावेळी आपण सजग असतो, सावध असतो, वर्तमान क्षणाविषयी सध्या काय होत आहे, आत्ताच्या क्षणाला काय घडत आहे याप्रती जेव्हा आपण सजग असतो, वास्तविक अनुभवावर आपल्याला तो क्षण येत असतो आणि सत्य आपण अनुभवत असतो, तेव्हा सम्यक स्मृती असते. स्मृतीचा अर्थ म्हणजे आठवण ठेवणे नाही. इथे सम्यक स्मृतीचा अर्थ म्हणजे सजगता, सावधानता, जागरूकता असा आहे. मग आनापान सती ही जी साधना आहे, ही साधना कशा पद्धतीने केली जाते, तर यामध्ये ध्यान करण्याकरिता, समाधीचा अभ्यास करण्याकरता आपल्याला श्वासाचा अवलंबन दिलेला आहे. श्वासाचा उपयोग आपल्याला मन एकाग्र करण्यासाठी करायचा आहे. नाकाद्वारे आपण जो श्वास घेतो आणि सोडतो, तर हा जो भाग आहे, मुछांचा जो भाग आहे, वरच्या ओठाचा जो वरचा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला मन एकाग्र करावं लागतं आणि तेथून आतमध्ये जाणारा श्वास आन आणि अपान बाहेर जाणारा श्वास, त्या श्वासावर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. डोळे बंद करून येणारा आणि जाणाऱ्या श्वासाप्रती आपलं मन जागरूक राहतं, ते जाणवतं, श्वासाचा अनुभव घेतं. म्हणजे ही जी हवा आहे, ही जी हवा नाकाद्वारे आतमध्ये येत आहे आणि बाहेर जात आहे, ती कुठंतरी स्पर्श करत आहे, तुम्हाला जाणवत आहे थंड आहे का गरम आहे. तर आपलं मन या ठिकाणावर एकाग्र करून श्वासाची ये जा, श्वास येत आहे आणि जात आहे, येत असला तर येत आहे आणि जात असला तर जात आहे, असा अभ्यास आपण करतो. यामध्ये महत्त्वाच्या बाबी ह्या समजून घ्यायचा आहे
की आपण श्वासच का घेतला. बुद्धाने सम्यक समाधीचा अभ्यास करण्याकरता अनेक आलंबनं वापरली. त्यापैकी एक श्वास आहे. तर श्वासाद्वारे आपण मनाला एकाग्र करत आहोत. तर श्वासच का. मित्रांनो, सर्व मनुष्य प्राण्यांकडे श्वास आहे. श्वास हा सार्वजनिक आहे. हे जे सार्वजनिक माध्यम आहे बघा, सार्वजनिक माध्यम, दुःख ही जी समस्या आहे ही सार्वजनिक समस्या आहे. सर्व मनुष्य मात्रांना दुःख आहे, त्याची कारणं आहेत. तर ते दुःख कसं नष्ट करायचं, तर सार्वजनिक उपाय श्वास. आता या श्वासाला रंग नाही, रूप नाही, काल्पनिकता नाही, सत्य आहे. तो तुम्ही अनुभवू शकता. आणि ध्यान करत असताना, सम्यक समाधीचा अभ्यास करत असताना शुद्ध नैसर्गिक श्वास, शुद्ध नैसर्गिक श्वास, नैसर्गिक श्वास, शुद्ध श्वास याचा अर्थ काय आहे, तर जसा नॅचरली नैसर्गिकरित्या श्वास येतो आणि जातो, आपण श्वास सतत येत असतो आणि जात असतो, असा हा नैसर्गिक श्वास, श्वास येत आहे आणि जात आहे हे मी इथं जाणवत आहे. मला अनुभव होत आहे की श्वास येत आहे आणि जात आहे, कुठंतरी स्पर्श होत आहे किंवा जाणवत आहे ती हवा. तर नैसर्गिक श्वास, सहज येणारा आणि सहज जाणारा श्वास, श्वासाच्या गतीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल न करता, श्वास दीर्घ घ्यायचा नाही आहे किंवा दीर्घ सोडायचा नाही आहे किंवा श्वासाला थांबवून ठेवायचा नाही आहे. तो जसाही येतो तसा, जसाही जातो तसा नैसर्गिक शुद्ध श्वास. आणखी यामध्ये एक काळजी घ्यायची आहे, एक लक्षात ठेवायचं आहे की या श्वासासोबत कोणताही शब्द आपल्याला जोडायचा नाही आहे, कोणताही शब्द. नाहीतर श्वास घेतो आहे, श्वास जातो आहे आणि त्याच्यासोबत एखादा शब्द जोडला तर ती सम्यक समाधी होणार नाही. श्वासावर ध्यान, मन एकाग्र करत असताना कोणताही शब्द वापरायचा नाही आहे, कोणताही मंत्र वापरायचा नाही आहे, कोणत्याही रूपाचं ध्यान करायचं नाही आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचं ध्यान करायचं नाही आहे. श्वासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपाचं, रंगाचं, मंत्राचं, शब्दाचं ध्यान करायचं नाही आहे, उच्चारण करायचं नाही आहे, कोणतीही कल्पना याच्यासोबत जोडायची नाही आहे. शुद्ध नैसर्गिक श्वास, जसा श्वास येतो आणि जसाही श्वास जातो, आपलं काम आहे फक्त लक्ष ठेवणे. सम्यक स्मृती, आपण मन एकाग्रता हो एकाग्र करत आहो येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे, माझं मन या भागामध्ये केंद्रित आहे आणि ते मला जाणवत आहे. शुद्ध श्वास, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट नाही, शब्द नाही, मंत्र नाही, कुठलं रूप नाही, रंग नाही. तर हा जो श्वास आहे हा वास्तविक श्वास आहे आणि आपल्याला तो जाणवत आहे, अनुभव करत आहोत आपण. आणि आपण जेव्हा जागृत आहोत तर वर्तमान क्षणामध्ये आत्ता काय करत आहे, श्वास आला तर मी जाणवला आला, श्वास गेला तर मी जाणवला गेला, मला जाणवत आहे, त्याचा अनुभव होत आहे. ही काही काल्पनिक बाब नाही आहे, मला त्याचा अनुभव होत आहे. बरं, श्वासाचा अभ्यास करत असताना, श्वासावर मन एकाग्र करत असताना कुशल चित्ताची एकाग्रता होणार आहे. आपण सम्यक समाधीचा अभ्यास पाहत असताना आपण सर्वात महत्त्वाचा हा बिंदू होता की कुशल चित्ताची एकाग्रता, शुद्ध चित्ताची एकाग्रता. काय आहे शुद्ध चित्ताची एकाग्रता, तर मनामध्ये राग, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, अस्थिरता हे विकार नसताना एकाग्र झालेलं मन. आता श्वास येत आहे आणि श्वास जात आहे, तर याच्यामध्ये द्वेष करण्याचा किंवा आसक्ती करण्याचा, लोभ करण्याचा काही एक प्रश्न नाही आहे. नैसर्गिक श्वास आहे, श्वास आला तर आला. आपण असं म्हणणार नाही की बाबा खूप श्वास पाहिजे, खूप श्वास पाहिजे म्हणजे लोभ, आसक्ती, किंवा गेला तर चल निघून जा असंही नाही. येत आहे तर येत आहे आणि जात आहे तर जात आहे. अतिशय नैसर्गिक पद्धतीने जसा आहे तसा आपल्याला हा सम्यक समाधीचा अभ्यास करायचा आहे. आनापानसती, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या प्रती सजगता,
आला श्वास तर आला, गेला श्वास तर गेला. असं करत असताना काय होईल, आपलं मन भटकेल. तुम्हाला अनुभव येईल. जे लोक साधनेचा अभ्यास करतात त्यांना समजते की मन भटकते. मग मन भटकल्याने काय होईल की एकतर ते भविष्य काळामध्ये जाईल किंवा असं झालं होतं तसं, असं होईल तसं होईल, असं करेल तसं करेल. भविष्य काळामध्ये मन भटकलं, विचार मनामध्ये आले आणि मन भटकलं त्या विचारांमध्ये. त्याचप्रमाणे भूतकाळाची एखादी गोष्ट तुम्हाला आठवली की असं झालं होतं तसं झालं होतं, मी आता असं करेल, मी तसं करेल. म्हणजे मन भटकणे, एकतर भूतकाळाचे विचार मनामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून गेले, किंवा भविष्य काळाचे विचार, मी असं करेल तसं करेल, त्यामध्ये तुम्ही गुंतून गेले. पण आपल्याला जे जीवन जगायचं आहे ते वर्तमान काळात जीवन जगायचं आहे. वर्तमान काळात जगलेलं जीवन, वर्तमान काळात जीवन जगणे म्हणजे वास्तविकतेच जीवन जगणे आहे. सत्य जे आहे त्यामध्ये जीवन जगणे आहे. तर श्वासाचा अभ्यास करत असताना आपण वर्तमान काळाशी जुळून राहतो आणि जो श्वास आहे त्याचा अनुभव घेत असताना आपण जागरूक असतो. वास्तविक आणि सत्य याचा आधार आपल्याला असणे फार गरजेचं आहे. आपण श्वास याकरता सुद्धा घेतलेला आहे. बुद्धाने श्वासावर ध्यान करण्याकरता, मन एकाग्र करण्याकरता का दिलं, तर श्वास हा आपल्या मानसिक विकारांशी जुडलेला आहे. जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये राग, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, भीती, वासना हे मानसिक विकार निर्माण होतात, मनामध्ये ह्या विकृती निर्माण होतात, त्यावेळी मनाची जेव्हा विकृती निर्माण होतात त्यावेळी श्वासाची गती ही वाढून जाते. जी नैसर्गिक गती आहे ती नैसर्गिक गती राहत नाही. नैसर्गिकरित्या आपण जो श्वासोश्वास घेतो तो राहत नाही, त्याच्या गतीमध्ये बदल होतो, तो वाढून जातो किंवा कमी होऊन जातो किंवा एकदम वाढून जातो. आणि तो विकार शांत झाला, तो विकार लपला किंवा तो विकार निघून गेला, तर त्यावेळी पुन्हा आपला श्वास नैसर्गिक होऊन जातो, नॅचरल होऊन जातो, जसा येतो तसा जातो, स्थिर होऊन जातो. म्हणजे श्वासाचा संबंध हा मनाशी आहे. विकार जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा त्या श्वासाची गती बदलते, विकार गेला की लगेच पुन्हा श्वास नैसर्गिक गतीवर येतो. मग मित्रांनो, सम्यक समाधीचा हा उद्देश आहे, बुद्धाच्या मार्गाचा हा उद्देश आहे की दुःख नष्ट करणे. आणि दुःख नष्ट करण्यासाठी मनातील विकार तुम्हाला नष्ट करावे लागतील. आता मनाशी श्वासाचा संबंध आहे. जेव्हा जेव्हा आपण श्वासाला आधार करून सम्यक समाधीचा अभ्यास करू तेव्हा तेव्हा मानसिक विकारांशी आपला संबंध येणार आहे आणि तो नष्ट करण्याचा हळूहळू आपण प्रयत्न करणार आहोत. आनापान सतीचा अभ्यास करता 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 4 सतीपट्ठाण आहेत, ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा अभ्यास पाहूया की ही जी काया आहे, हे जे मन आहे, ह्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत आणि मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत, हे जे 4 सतीपट्ठाण आहेत याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. श्वासाचा अभ्यास करत असताना इथे पुढे हळूहळू काय संवेदना उत्पन्न होतात आणि त्याप्रती मन कसं प्रतिक्रिया करते हा सुद्धा अभ्यास पुढे आहे. तर आनापान सतीचा अभ्यास करत असताना आपण सम्यक समाधीच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. आपण वर्तमान क्षणामध्ये आत्ता काय घडत आहे त्या क्षणाचं सत्य आपण अनुभवत आहोत. वास्तविक आहे आणि सत्य आहे हे आपण अनुभवत आहोत. राग, द्वेष, लोभ, तृष्णा, आळस, शंका कुशंका, बेचैनी याला बाजूला सारून आपण हा अभ्यास करत आहोत. म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने आनापान सतीचा अभ्यास आपण करत आहोत. मित्रांनो, हा अभ्यास करण्यासाठी आपण किमान विपश्यना ध्यान साधनेचं 10 दिवसाचं शिबिर केलं पाहिजे. विपश्यना ध्यान साधनेच्या शिबिरामध्ये सुरुवातीला शील सदाचाराचं पालन करावं लागतं. शील सदाचार तिथे पाळावे लागतात. त्यानंतर आनापान सती सम्यक समाधीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो.
मन एकाग्र करण्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि या सम्यक समाधीचा अभ्यास केवळ मन एकाग्र करण्याकरिता एवढाच सीमित नाही आहे, तर जे मन एकाग्र केल्या जाईल, जे मन एकाग्र होईल, तर एकाग्र मनाने मनातील जे विकार आहेत ते विकार नष्ट करण्याचं काम केल्या जाते. केवळ मनाला एकाग्र करणे हा उद्देश नाही आहे. केवळ मनाला एकाग्र करणे जर उद्देश असता तर तुम्ही इतर कुठलीही साधना, कुठलीही समाधी त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या मनाला एकाग्र करू शकता. परंतु आपल्याला जो सम्यक समाधीचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये 2 भाग आहेत. एक तर मनाला एकाग्र करणे, विकार नष्ट करण्यासाठी काम करणे. मनाला एकाग्र करणे आणि मन एकाग्र झाल्यानंतर एकाग्र चित्ताने मनातील वाईट विकार नष्ट करण्याचं काम करणे, अशा पद्धतीने सम्यक समाधीचा अभ्यास आहे. पण हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला किमान 10 दिवसाचं शिबिर करणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला प्रॅक्टिकली शिकत नाहीत तोपर्यंत ही साधना कोणीही करू नये. तुम्हाला शिबिरामध्ये जाऊन तुम्ही ही साधना शिकले पाहिजे. याचा अभ्यास योग्य पद्धतीने तुम्ही शिकले पाहिजे. त्याचं शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्याचं योग्य शिक्षण ही विपश्यनेच्या शिबिरामध्ये शिकवल्या जाते. तोपर्यंत तुम्ही या साधनेचा अभ्यास करू नये. तसा जर तुम्ही त्या साधनेचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर होऊ शकते कुठंतरी तुमची चूक होईल. तुम्हाला त्याचं प्रशिक्षण नाही आहे, ट्रेनिंग नाही आहे. केवळ वाचून किंवा पुस्तकामधून समजून अभ्यास करणे योग्य नाही आहे. कोणीतरी मार्गदर्शक हवा, कोणीतरी शिक्षक हवा आणि त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जे विपश्यना ध्यान शिकवणारे जे आचार्य आहेत, सहाय्यक आचार्य आहेत, त्यांच्यासोबत 10 दिवसाचं शिबिर करून आपण हा अभ्यास केला पाहिजे. विपश्यना साधनेचं शिबिर जर करायचं असेल तर तुम्हाला VRIDhamma.org इगतपुरीची वेबसाईट आहे किंवा तुम्ही विपश्यना टाकून जरी सर्च केलं तरी तुम्हाला विपश्यना केंद्रांची यादी मिळू शकते. विपश्यना केंद्राची वेबसाईट तुम्हाला मिळू शकते. आपल्या येथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याच्या जवळच एक गाव आहे, तिथं शिबिर सुरू झालेलं आहे. तिथं केंद्र सुरू झालेलं आहे आणि हळूहळू आता तिथं शिबिर लागत आहेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हाऱ्याजवळ खापरखेड फाटा म्हणून एक गाव आहे, तर त्या खापरखेड फाटालासुद्धा धम्म अनाकुल नावाचं एक विपश्यना केंद्र आहे. तिथेसुद्धा 10 दिवसाची शिबिरं चालतात. तुम्ही ऑनलाईन तिथं अर्ज करू शकता आणि शिबिर करू शकता. तुम्ही गूगल सर्च केल्यानंतर तुम्हाला विपश्यना केंद्रांची माहिती मिळेल. परंतु मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही 10 दिवसाचं शिबिर करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. तर अशा पद्धतीने आनापानसती ही साधना फार गरजेची आहे. मित्रांनो, विश्व विपश्यनाचार्य कल्याण मित्र परमपूज्य सत्यनारायणजी गोयनका गुरुजी यांनी ही साधना भारतामध्ये आणून योग्य प्रकारे शिकवली आहेत आणि ते खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, बुद्धाच्या शिकवणुकीचा, बुद्धाच्या धम्माचा, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रॅक्टिकल आस्पेक्ट अनुभव घेण्याचा जो भाग आहे, जो थेरीचा भाग आहे, जो अनुभव घेण्याचा भाग आहे, तो त्यांनी खूप उदारतेने मैत्रीपूर्वक आपल्याला शिकवला आहे. 10 दिवसांच्या शिबिरामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला ते निश्चितच कळेल. मनामध्ये कोणताही पूर्वाग्रह न ठेवता की कोण व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे न ठेवता तुम्ही स्वतः त्याचं परीक्षण करू शकता, निरीक्षण करू शकता. स्वतःच्या बुद्धीने विचार करून, अनुभवाचा विचार करून, अनुभव घेऊन, विज्ञानाच्या कसोटीवर आधारित कसोटी लावून तुम्हाला स्वतः हे ठरवायचं असते. कारण बुद्धाच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्या जात नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः ते स्वीकारत नाही आणि स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे दुःख दूर करू शकत नाही. बुद्धाने जो धम्म दिला
तो अत्तदीप भव आहे, स्वयंप्रकाशित करणारा आहे आणि त्यासाठी स्वतःलाच तो अभ्यास करावा लागेल. फक्त आपण इतरांकडून मार्गदर्शन घेऊ शकतो, समजावून घेऊ शकतो. अभ्यास स्वतःला करावा लागेल आणि स्वतःची दुःख स्वतःलाच दूर करावे लागतील. अशा पद्धतीने ही साधना आहे, अशा पद्धतीने हा अभ्यास आहे. तो आपल्याला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.